नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती। आज आपण पाहणार आहोत सिंगल लेयर्ड ससा टोपी। म्हणजे फक्त एका सिंगल कपड्याची मी बनवणार आहे, अस्तर वापरणार नाही। आज तुम्ही म्हणाल मी का दाखवते हे, तर मला ह्याच्या ऑर्डर्स खूप यायला लागलेले आहेत। आपल्याकडे गरम प्रचंड होतो, त्याच्यामुळे सिंगल लेयर्डच्या जास्त ऑर्डर होत आहेत। तर त्याच्यासाठी मी हे कापड घेतलेलं आहे 17 बाय 8.5 इंचाचं। ते कटिंग करून घेतलं। दरवेळेला माझे ह्याचे शॉर्ट्स व्हिडिओ असतात, ह्यावेळेला ठरवलं आपण मोठा व्हिडिओ बनवूया, म्हणजे जरा डिटेलमध्ये स्लोली बघता येईल तुम्हाला आणि तुम्हालाही अशा ऑर्डर्स घेता येतील। आणि उंची आता आपण इथे घेऊया 8.5 इंच। ॲक्च्युली ना रुंदी आणि उंचीमध्ये माझा फरक होतो, मी विड्थ आणि हाईट असं बोलत जाईन, कारण त्याच्यातही माझ्या चुका काढल्या जातात। मग इथे मी हाईट घेतली आहे 8.5 इंच आणि विड्थ घेतली आहे 17 इंच। ठीक आहे। आता साइडने आपण दुमडपट्टी मारून घेऊया दोन्ही बाजूला। एक बाजूला आपली झालेली आहे, दुसऱ्या बाजूला काय आलेले आहे, ती कडेची लाईन असते ना, ती कधी पण कापून घ्यायची, नाहीतर त्याच्याने तो भाग खेचला जातो, म्हणून थोडेसे नॉचेस पाडायचे तिथे। आणि आता आपण सरळ शिवून घेऊया। आता ही आपली दुसरी बाजू पण आपण शिवून घेतोय। उन्हाळ्यामध्ये मी हा व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामवर आणि तेव्हापासूनच मला बरेच जण विचारायला लागले होते। म्हटलं चला आता आपण एक व्हिडिओ टाकूया। तर हा 4.5 बाय 4.5 इंचाचं हे कापड मी घेते आहे। हा ना मधला त्रिकोण असणार आहे। आता याची त्रिकोणी घडी घालायची आणि साइडने शिवून घ्यायचं दोन्ही बाजूने। कॉटनला तुम्ही ओव्हरलॉक नाही केलं तरी चालेल, पण केलं तर चांगलंच आहे, फिनिशिंग छान होते। तर झाला आता आपला हा ट्रायंगल तयार झालेला आहे। आता हे आपलं कापड घ्यायचं आहे आणि बरोबर खालच्या बाजूने 4.5 इंचावर मार्किंग करायचं। लक्षात ठेवा मी किती केले, 4.5 इंचावर। आणि बरोबर तो ट्रायंगल आता त्या जिथे मी मार्किंग केलंय बघा, चॉकने तुम्हाला दिसत असेल, तिथे बरोबर तो व्यवस्थित बसला पाहिजे, याप्रमाणे लावा। आणि सरळ बाजूनेच आपल्याला ट्रायंगल लावायचा आहे, उलट्या बाजूने वगैरे नाही। जसं मी दाखवते अगदी तसंच करायचं आहे, काही बदल नाही करायचा आहे। आता ही दुसऱ्या बाजूला पण बघा मी कसं करते, बॉल पिनने फिक्स करून घेते व्यवस्थित। कारण काय होतं, एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकले होते, पण ते जरा घाईघाईत होतात आणि बऱ्याचशा स्त्रियांना ते कळत नाहीये। मला बोलले ही की खूप स्पीडमध्ये होत आहे, तर मग म्हणाले चला आता आपण ठरवलं की आपण थोडा मोठा व्हिडिओज बनवूया, उपयोगाला येईल। आता मी वरच्या बाजूनेच हे शिवून घेते, म्हणून तुम्ही बॉलपिन घ्या। बॉलपिनची पण फार गरज लागते आपल्याला शिवणकाम करताना। जे बेसिक गोष्टी असतात ना, त्या घ्यायच्याच आहेत, कारण जी किनारीची शिलाई मारतो ना आपण, ती किनारीलाच आली पाहिजे। ओबडधोबड पाव इंच इकडे पाव इंच तिकडे अशी नाही आली पाहिजे, बरोबर कडेला म्हणजे कडेलाच आली पाहिजे, ह्यालाच फिनिशिंग म्हणतात। आता ही झालेलं आहे बघा, आपलं ट्रायंगल लावून झालेला आहे तिथे टोपड्याला। आता हा भाग आपण उलटा करून घेऊया। उलटा करून झाल्यावर बरोबर मध्यभाग काढायचा, तिथे नॉचेस वगैरे कैचीने नॉच करू नका, सरळ चॉकने करा, कारण तेवढा भाग ट्रायंगल छोटा कापला जातो ना, मग लगेच हाईट पण कमी होते, त्यामुळे कैचीने कापायच्या भानगडीत करू नका। मी चॉकने मार्किंग केले, तुम्ही पण तशीच करा। आणि तिथे एक बॉलपिनने लावून घ्या, कारण तो मधला भाग इकडे तिकडे हल्ला ना तरी आपलं फिटिंग चुकतं ते सगळं, म्हणजे एक बाजूचा कोणा मोठा दिसतो आणि एक बाजूचा छोटा दिसतो, तो बरोबर मधोमध आलाच पाहिजे। तर हे पहा इथे हे लावून झालंय माझं, आणि डबल टिप मारून घ्या इथे आपल्याला। एका ताईंनी मला ही मशीनीची माहिती विचारली होती माझी, तर माझी मशीन जुनी आहे, आता एक आय थिंक 10 ते 15 वर्ष झाली आहेत माझ्या मशीनीला। हे मॉडेलच बंद झालेलं आहे, कितीपर्यंत येतं वगैरे असं विचारलेलं होतं त्यांनी। आता ह्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, हे मॉडेल थोडं जुनं झालेलं आहे माझं। तरी नाही म्हणाले तरी 30,000 30-32 हजारापर्यंत ही मशीन येते, कारण आता ना डिजिटल येतं आहे साईडला, त्याप्रमाणे आहे। तर आता इथे मी बरोबर मध्यभाग काढून तिथे प्लीट्स टाकून घेतल्या
आता ह्या प्लीट्स किती झाल्या पाहिजेत, 4.5 इंचाच्या झाल्या पाहिजेत, किंवा तुम्ही तुमच्या बाळाच्या मानेच्या इथे अशी मोजून घ्या किंवा जुनी टोपी मोजून घ्या आणि त्याप्रमाणे करा. आणि हे जे बंध बांधायचे असतात ना, ते पण 30 बाय 1.5 इंचाचे घ्यायचे आहेत. आणि ह्याचा पण बरोबर ह्या पट्टीचा मध्यभाग काढायचा आणि आपली टोपडं उलटं ठेवायचं आणि उलट्या बाजूने ती पट्टी लावायची. टोपरं उलट आणि पट्टी सुलट असं करून लावायचं आहे. रोज काहीतरी शिकत राहा, छोट्या छोट्या गोष्टी पण तयार करत राहा. आपल्याजवळ आसपासला जी मुलं असतात त्यांना थोडंफार आपण बनवून देऊ शकतो, म्हणजे तेवढी आपली प्रॅक्टिस होते. मी पण सुरुवातीला असंच करायची, माझ्या बहिणीच्या मुलांना वगैरे असं पाठवून द्यायची. मग कळायचं की हां, मापं व्यवस्थित बसत आहेत. मग ती प्रॅक्टिस केली मी. तुम्हाला खरं सांगू का, मी बरेचसे टोपरे बनवून अनाथ आश्रमामध्ये पण देऊन आलेली आहे त्या बाळांसाठी. समजा तुम्ही हे असे केले, शिवलेत, तरी ते वाया नाही जाणार. तुम्ही एखाद्या आश्रमामध्ये नेऊन द्या, त्यांना गरज असते त्या टोपऱ्यांची. आणि आपल्याकडे असे हे छोटे छोटे तुकडे बरेच उरलेले असतात ना. ठीक आहे, माझं बाळ नाही आहे, पण मी दुसऱ्या बाळाला तर देईन ज्यांना गरज आहे. आणि जुनं देण्यापेक्षा आपण नवीन बनवून दिलं तर काय हरकत आहे. पटतंय का तुम्हाला? कमेंट करा. तर ही बरोबर आपलं 30 इंच झाली पाहिजे ही खालची रश्शी. सॉरी, रश्शी नाही, रश्शीवरनं पण मला विचारतात रश्शी का बोलता. तर बंद. ओके, तर झाला इथे आपला व्हिडिओ. मी कसा बनवला आहे हे कमेंट करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओ.